हाय मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. बघा उपवासाचे मेंदूवडे बनवले मी, किती क्रिस्पी झाले ना. चला आपण रेसिपी बघूया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाटी भगर घेतली, त्याच्यामध्ये 1 वाटी साबुदाणा घेतला आणि याला जाडसर असं बारीक करून घ्यायचं, म्हणजे होईल तितकं बारीक करायचं. याला बारीक करून घेतलं नंतर बघू शकता तुम्ही किती म्हणजे रव्यासारखं बारीक झालं आहे ते. इतकं बारीक आपण करून घ्यायचं. एका कढईमध्ये ज्या वाटीने भगर मापली होती त्याच वाटीने 6 वाट्या पाणी घेईल मी. म्हणजे हे अगदी योग्य प्रमाण आहे. याने आपलं बॅटर ना कडकही होत नाही किंवा पातळही होत नाही, एकदम परफेक्ट होतं. त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं टाकले मी, पाव चमचा चिली फ्लेक्स टाकला आणि 1 हिरवी मिरची बारीक करून टाकली होती. चवीपुरतं मीठ टाकलं. पाण्याला चांगलं गरम होऊ दिलं आणि मग 2 बटाटे किसून घेतले होते, ते देखील यामध्ये ॲड केले. पाण्याला चांगली उकळी काढून घेतली. पाण्याला उकळी आली त्याच्यानंतर गॅस कमी केला आणि हे बॅटर जे आपण पीठ तयार केलं होतं ते यामध्ये ॲड केलं. चमच्याने चांगलं फिरवून घेतलं, म्हणजे याच्या गाठी वगैरे पूर्ण मोडून घेतल्या होत्या मी. हे वडे ना इतके भारी झाले होते ना खायला. तुम्ही एकदा जर का बनवले ना, तुम्ही परत परत उपवासाला हे मेंदू वडेच बनवणार, इतके भारी झाले होते खायला. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. बघा बोलता बोलताना आपलं बॅटरसुद्धा तयार झालं. याच्यावर 2 मिनटं झाकण ठेवून वाफवून घेतलं होतं. याला आता परत एकदा फिरवून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते मी, मोठ्या ताटामध्ये. 10 मिनटं ठेवल्यानंतर याला थोडंसं तेल लावून हाताने चांगलं मी एकजीव करून घेतलं याला. जितकं होईल तितकं, म्हणजे हाताला चटके लागत होते तरी मी हळूहळू करत होते त्याला. नंतर ना छोटे छोटे गोळे करून घेतले मी. याला हाताने प्रेस करून असं मेंदूवड्याचा शेप दिला. बघू शकता कसा शेप दिला आहे ते. तुम्ही देखील असं करू शकता किंवा तुम्हाला आवडतील तुम्ही त्याच पद्धतीने बनवू शकता. तुम्ही तो शेप देऊ शकता. इथं माझे मेंदूवडे तयार झाले. एका साईडला मी तेलसुद्धा गरम व्हायला ठेवलं होतं. आता आपण लगेच मेंदूवडे तळून घेऊ. बघा तेलामध्ये मी एक मेंदूवडे सोडते. मेंदूवडे सोडताना ना गॅस कमी ठेवायचा, जेणेकरून तेल आपलं उडणार नाही. आणि याला 5 मिनटामध्ये तळले मी. बघा किती भारी झाले ते, किती क्रिस्पी झाले ना. बघू शकता तुम्ही देखील अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.